ठाणे महानगरपालिका अंतर्गत 1770 पेक्षा जास्त जागा या रिक्त असून गेल्या 2 वर्षापासून ही पद भरती प्रक्रिया रखडली होती। तर या संदर्भात रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची मंजुरी प्राप्त झाली आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येणार आहे या संदर्भात माहिती अपडेट प्राप्त झाली आहे। विस्तारित माहिती जाणून घेऊयात। तर पाहू शकता यामध्ये ठाणे महानगरपालिकेअंतर्गत तब्बल 1770 जागा रिक्त असून या पदांसाठीची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। 2 वर्षापूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महानगरपालिकेतील 1770 कर्मचारी पदांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याचे चिन्ह हे दिसत आहेत। पाहू शकता या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे, म्हणजे याच महिन्यामध्ये ही जाहिरात येणार आहे। त्यामुळे पाहू शकता गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे। तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र जे आहेत देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे। तर पदभरती 1770 असली तरी त्यासाठी लाखोनी अर्ज येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाहू शकता ही सर्व पदभरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणार आहे। पालिकेत कार्यकारी अभियंत्यांची पाहू शकता यानुसार आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे। तर यानुसार कार्यकारी अभियंत्यांची 5 पदे, उपनगर अभियंत्यांची 7 पदे, कनिष्ठ अभियंत्यांची नागरी विभागातील 77 आणि कनिष्ठ अभियंता यामध्ये 66 अशी 165 पदे टोटल हे रिक्त आहेत। आतापर्यंत 68 पदे भरली गेली आहेत, मात्र 382 रिक्त पदांवर भरती होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 180 फायरमन कायमस्वरूपी हे घेण्यात येणार आहेत असल्याची माहिती सूत्राने दिली आहे। तर यानुसार पाहू शकता आरोग्य विभागात 250 परिचारिका आणि सुमारे 800 वैद्यकीय अधिकारी, म्हणजे सगळ्यात जास्त जी भरती प्रक्रिया आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये 1000 पेक्षा जास्त जागा या ठाणे महानगरपालिकेच्या भरल्या जाणार आहेत। यामध्ये 250 परिचारिका, नर्स आणि 800 वैद्यकीय अधिकारी या पदांचा समावेश आहे। तर या विभागात सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया होणार आहे। उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत। ऑनलाईन परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे, मात्र मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे कोणत्याही मुलाखतीशिवाय सरळ सेवा भरती प्रक्रिया जे आपण म्हणतो TCS मार्फत घेतली जाईल। आणि पाहू शकता पहिल्या 10 ते 15 म्हणजे 20 तारखेपर्यंत 20 ऑगस्टपर्यंत ही जाहिरात जी आहे जाहीर केली जाऊ शकते। तब्बल 1770 जागा आणि यासाठी लाखोनी अर्ज येण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने ठाणे महानगरपालिका अंतर्गत 1770 जागांसाठीची मेगा पद भरती प्रक्रिया लवकरच येणार आहे। आपण पाहू शकता मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया पूर्ण झाले, नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठीचा निकाल जो आहे हा लवकरच जाहीर केला जाईल। त्याचबरोबर इतर महानगरपालिका आहेत, कल्याण, डोंबिवली, अमरावती असेल, इतर सगळ्या, नागपूर आहे, नाशिक आहे, तर पद भरती प्रक्रिया महानगरपालिका अंतर्गत राबवली जात आहे। तर या अंतर्गत जी गणपतीपूर्वी गणेशोत्सवापूर्वीच जाहिरात जी आहे ठाणे महानगरपालिकेची येणार आहे, म्हणजे 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत जाहिरात जाहीर केली जाईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल। त्याच्यानंतरनं दिवाळीपूर्वी किंवा म्हणू शकता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतली जाऊन नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत अंतिम निकाल जो आहे जाहीर करून उमेदवारांची जी जॉईनिंग आहे, निवड प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल। ठाणे महानगरपालिकेची जाहिरात रिक्त जी आहे ज्या पदांसाठी आहे मंजुरी या अगोदरच प्राप्त झाली होती। 2 वर्षा अगोदर मंजुरी प्राप्त होऊन तरी सुद्धा ही पद भरती प्रक्रिया रखडली होती। आता लवकरच ही पद भरती प्रक्रिया जाहिरात उपलब्ध होणार आहे। तर कशा पद्धतीने कोणत्या विभागासाठी किती जागा असतील, कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, शैक्षणिक पात्रता इत्यादी संदर्भात डिटेलमध्ये विस्तारित माहिती आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे। या सगळ्या महत्त्वाच्या माहिती, महत्त्वाचे अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।